एवढा आनंद झाला जसे का दिवाळी दसरा साजरा होतो. आता सगळे महाराष्ट्र मराठी माणसं आज सगळे खुश आहेत जसे का मोठा सण आहे दिवाळी दसऱ्याचा. आणि जर हे मराठी माणसासाठी बाळासाहेब ठाकरेंचा जो शब्द त्यांची इच्छा होती दोन्ही ठाकरे एकत्र आले पाहिजे आणि आज मराठी माणसासाठी दोन्ही ठाकरे एकत्र आले त्याबद्दल आम्हाला खूप खूप त्यांचे धन्यवाद करायचं आहे. कारण आम्ही त्यांचीच वाट बघत होतो की हे राज ठाकरे साहेब आणि उद्धव साहेब ठाकरे एकत्र यावे. त्यामुळे जे आज आमची जी ताकद आहे ती पूर्ण वाढली आणि आम्ही आमचा झेंडा बीएमसी मध्ये फडकावणार आणि आमची एकजूट मराठी माणसाची ही दाखवणार. आवाज कोणाचा? आई ताकद कोणाची? आजचा हा अभूतपूर्व असा सोहळा मराठी माणसाच्या उद्धारासाठी पुनश्च एकदा हिंदुहृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाच्या रूपाने आज हा प्रचंड जनसमुदाय या सरदार वल्लभभाई स्टेडियम जे मूळचे गुजराती होते परंतु त्यांचं देशप्रेम हे अफाट होतं. अशा कर्तृत्ववान माणसाच्या नावाच्या या हॉलमध्ये मोठ्या सभागृहामध्ये आज ठाकरेंचे 2 वाद तिथे भिडलेले आहेत आणि नक्कीच मराठी माणसाला याचा फायदा होईल, याची शक्ती मिळेल आणि जे काही देव पाण्यात ठेवून आपले गद्दारी केलेले काही लोकप्रतिनिधी आहेत, आमदार आहेत, लांडगे आहेत, त्यांना नक्कीच ही मराठी जनता घाम पडल्याशिवाय राहणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्राच्या एकत्रितेसाठी महाराष्ट्रातील 2 ठाकरे बंधू 2 वाघ एकत्र आलेले आहेत व याचा निश्चितच महाराष्ट्राच्या विकासासाठी फायदा होणार आहे. मराठीपणा जपण्यासाठी आज संपूर्ण महाराष्ट्र एकत्रित आलेला आहे. त्यामुळे आपल्याला सर्व बाजूंनी आता ताकद मिळणार आहे व माननीय बाळासाहेबांचे स्वप्न यापुढे साकार होण्यास निश्चित मदत होणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. सगळ्यात आनंद वाटला आणि असंच महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचं आनंदमय वातावरण राहावं एवढंच देवाच्या. एक सामान्य कार्यकर्ता एक सामान्य नागरिक म्हणून असं सांगेल की मराठीचे जेवढे कोणी नेते असतील आमदार खासदार जे कोणी असतील त्यांनी सर्वांनी एकत्र येऊन आपला महाराष्ट्र जे होतं हो नक्कीच झालं. पुढच्या वर्षी नक्कीच होणार मराठी माणसाचा विजय होणार. खूप छान वाटलं. 20 वर्षाची तपस्या पूर्ण झाली. त्यांच्याविषयी काय बोलायचं? फाटली असणार जाऊ द्यावी. तो त्याला बरं वाटलं असेल की बाबा हे 2 भाऊ कधी एकत्र येतील याची आम्ही आतुरतेने वाट बघवतो आणि तो क्षण आज आलेला आहे. साहेबांनी म्हणण्याप्रमाणे जे एकत्र येण्याचा जो हे होता तो आज योग होता. नाहीतर बाकीच्या राजकारण्यांनी असं नाही करावं की बाबा काहीतरी हे स्वतःच्या पोटासाठी स्वार्थासाठी एकत्र आले, असं नाहीये. कारण जे भाऊ आहे रक्ताचं नातं ते एकत्र येणारच आणि कायमचं येणार आणि मराठी माणसांसाठी येणार ते. नाही, खूप चांगलं वाटतं एकत्र आल्यापासून. कारण आम्ही लहानपणापासून शिवसेना बघितली, नंतर शिवसेनेची विद्यार्थी सेनेमध्ये मी लहानपणापासून राजसाहेबांबरोबर आहे आणि आता मनसेमध्ये आहे. आणि काल जे पूर्ण आपल्या टीव्ही न्यूज चॅनलवरले सुशील केडिया यांचं जे वक्तव्य फिरत होतं ते म्हणत होते की त्यांना हिंदीच कळतं. तर मी त्यांच्यासाठी सांगू इच्छिते की હું ગુજરાતીમાં કહું છું કે હવે અમારો પ્રોગ્રામ થઈ ગયો છે અને બી રેડી અમે લોકો આવીએ છીએ તમને મળવા અને આ તમારી લેંગ્વેજ હું તમને કહું છું. જય મહારાષ્ટ્ર, જય मनसे. काय वाटतं दोन्ही ठाकरे बंधूंचा मेळावा पार पडलाय, कार्यकर्त्यांचा उत्साह देखील शिकेला. आज तमाम मराठी बांधवांच्या महाराष्ट्र देशातच नव्हे जगात जे पण मराठी बांधव आहेत त्या सगळ्यांना असा उत्साह होता की 2 भावांना एकत्र पाहणं आणि 2 भावांनी सगळ्या महाराष्ट्राला जगाला आज दाखवलेला आहे. आणि उत्साह असा की आम्हाला दोघांनीही लढण्यासाठी अजून बळ दिलेलं आहे. अन्याय कोणावरती करायचा नाही. जर आपल्यावरती अन्याय झाला
तर मग समोरच्याला फोडल्याशिवाय राहायचं नाही, हे आम्ही एवढं शिकून चाललो आज इथे. ठाकरे बंधू आता एकत्र आलेत, विरोध होताना नमवू शकतो. नुसत्या फक्त चर्चेनेच तर त्यांचं जय गुजरात चालू आहे, गुजराती मोठा भाईचे पाय चाटणं चालू आहेत. एकत्र आल्यावर तर मला असं वाटतंय की सॉरी माझ्या शब्दांसाठी, पण मी ठाकरेंची सैनिक आहे ना, म्हणून त्यांच्या बुडाला लागल्याशिवाय राहणार नाही.